कुठे आहे तो महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष? का नाही गेला बैठकीला? 4 दिवसापूर्वी ठरली होती ना बैठक. अरे ज्याला जायचंच नाही, ज्यांना युतीच करायची नाही, हे सगळे नाटकं हे महिनाभर याची प्रॅक्टिस हे करतील आणि ऐन वेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. खऱ्या अर्थानं जे मतदान झालंय त्याचं ॲनालिसिस हे पक्षाच्या नेत्यांनी करण्यापेक्षा ज्या काही बाकी एजन्सी असतात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही मताची टक्केवारी कुठून कुठे गेलेली आहे. म्हणून आता याच्यावर किती जरी भाष्य केलं तरी मराठी माणूस त्यांच्यापासून दुरावला आहे, एवढं मात्र निश्चित आहे. उद्धव ठाकरेंनी जी काही आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांचा असलेला निर्णय की आम्ही कुणालाही परत घेणार नाही, मला वाटतं मुळात त्यांच्याकडे जातंय कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना. एखादा माणूस येतोय त्यांना आम्ही त्या मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय, असं काही झालंय का? अहो ज्याचं भांडं गळतीकडे लागतं ना, ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं. म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोक आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेलं हे स्टेटमेंट आहे. बघा आपल्याकडे येतात परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही. येतंय कोण? परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतोय वर्षावर तो एकदा पहा आणि मग आजही तुम्हाला आपले लोक सांभाळता येत नाहीत हे त्यातून सिद्ध होतं आहे. म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाहीत आणि आम्हाला कुणाला जाण्यामध्ये इंटरेस्टसुद्धा नाही. त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी हे त्यांना आमचा सल्ला राहील.